बघा छान असा सोमवार आहे आणि बाहेर जेव्हा बघितलं ना गार्डनमध्ये तर आज अनंताच्या झाडाला एवढी फुलं आली होती ना, म्हणजे त्याच्यामध्ये पानं कमी आणि फुलंच एवढी जास्त दिसत होती ना, तो मोह म्हणतात ना, आवरता येत नव्हती. मग फुलं काढायला पहिली आली आणि असं झालं ना की फुलं काढून काढून हात दुखला, पण फुलं काही संपत नव्हती. आज एवढी फुलं त्या झाडावर होती. त्याच्यानंतर बघा आपलं बाकीचे पण झाडावरती आज थोडी फुलं होती. जास्वंदाला एवढा बहर नव्हता, पण म्हणतात ना एखाद्या झाडावरती फुलांचा बहर जास्त असतो तर एखाद्या झाडावर कमी असतो. पण आज अनंताला एवढा बहर होता की त्याच्यातून एवढे गजरे झाले ना. आणि खरं सांगते याचा सुगंध पण एकदम माइल्ड सुगंध आहे, पण तो खरं सुगंध खूप छान वाटतो. ते गजरे करून घेतले आणि त्यानंतर बघा छान अशी देवपूजा करून घेतली. सकाळच्या प्रहराला जेव्हा देवपूजा पहिल्यांदा होते ना, त्याच्यानंतर ना तुम्हाला खरं सांगते आतून खूप छान फील होतं. आणि बरीचशी आपली जी कामं असतात ना ती करण्याची एक म्हणतात ना आपल्याला एक ऊर्जा निर्माण होत असते. तुम्ही बघा हे कधीतरी करून. पण तुम्ही असं म्हणाल की उशिरा उठलात ना तर तुमच्या सगळ्याच कामांचा गोंधळ होतो. पण तुम्ही जेवढं लवकर उठून लवकरात लवकर जेवढी तुम्ही देवपूजा करताना तुम्हाला आतून फील पण तेवढं छान येतं. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी नेहमी सांगते की मी सांगते म्हणून नाही, तर तुम्ही तो स्वतः अनुभव फील करा आणि तो तुम्हाला अनुभव येईल. बघा तुम्ही एरवी पूजा करा आणि सकाळच्या प्रहरामध्ये पूजा करा, तुम्हाला खरंच तो फरक जाणवेल. आणि मी नेहमी सांगते की प्रत्येक गोष्ट नाही अनुभवातून शिकायला मिळते. तुम्ही त्या गोष्टीचा अनुभव घेतलात ना तर तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळेल. मी सांगते म्हणून नाही. तर बघा छान अशी देवपूजा केली. कमळ प्लेटवरती पण तो गजरा बघितली छान दिसून येतोय ना. तर असं म्हणतात ना अशा छान ज्या पूजा होतात ना, खरंच एक मन शांत समाधानी आणि बऱ्याच काहीतरी गोष्टी करायची आपल्याला एक इच्छा निर्माण होते. बऱ्याचशा गोष्टींसाठी आपल्या डोक्याला चालना मिळते की आपण काय करायचंय. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला अनुभवायचं असेल तर थोडं म्हणतात ना सॅक्रिफाईस करावंच लागतं झोपेचं. तर छान बघा अशी मस्त अशी पूजा झालेली आहे. हो नमस्कार, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? तर सर्वात आधी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कालपासून आपलं नवीन वर्ष चालू झालंय पाडव्याचं. आणि बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल की ताई पूजेमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या नवीन होत्या आणि मीही तुम्हाला बोलले होते की नक्कीच तुम्हाला सांगेन. तर त्याच्यात बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणजे तुम्ही आता म्हणाल की पाडव्यानिमित्त खरेदी केली होती, पण ही खरेदी आताची नाहीये. जवळजवळ दिवाळी नंतर पासून ही जी सुरुवात केली होती. पण बघा आपण सर्वसामान्य, मी आधी पण तुम्हाला सांगितलं, जेव्हा पण मला देवाशी संदर्भात काही घ्यायचं असतं तर मी आधी प्लॅनिंग करून ठेवते आणि त्या हिशोबाने पैसे जमा करते आणि मग घेते. त्यांना आपण पटकन एखादी गोष्ट आवडली आणि झटकन घेणं हे मला तरी पॉसिबल नाहीये. आणि बऱ्याचशा अशा ताई असतील की ज्यांनाही पॉसिबल नाही, पण आपल्याला घ्यायची इच्छा नक्कीच असते. आणि मला पण अशा सुंदर सुंदर गोष्टी घ्यायला आवडतात आणि देवासाठी तर पहिल्यांदा आवडतात. एक वेळ मी स्वतःसाठी नाही घेणार, पण देवासाठी नक्कीच त्या वस्तू घेतात आणि त्याच्याशी रिलेटेड जर असेल काही तर नक्कीच घेते. तर दिवाळीपासून हे सगळं प्लॅनिंग चालू होतं की नवीन वर्षामध्ये जेव्हा पहिलाच आपलं पाडवा येतोय तेव्हा काही ना काहीतरी पूजेमध्ये असं काहीतरी वेगळं ठेवायचं अशी संकल्पना डोक्यात होती. तर त्या हिशोबाने हळूहळू खरेदी करत होती. त्यावेळी दिवाळीमध्ये जो पहिलं घेतला ना वस्तू ती होती बघा ही मी दिवाळीच्या वेळी घेतलेत. त्याच्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी याचं ओपनिंग आय थिंक केलंय, मलाही आता आठवत नाहीये. आणि दिवाळीमध्ये तुम्हाला माहिती मी ह्यावेळी भाऊबीजेमध्ये पण बऱ्याच जणांना हे दिवे म्हणजे हे धूप पात्र दिलंय आणि खरं सांगते याच्यात छान वाटतं. म्हणजे बघा असं मध्ये मातीचं मिळतं, पण मातीचं ना बऱ्याच वेळा एक दोन वेळा तुटलं आणि मग ते असं होतं आणि जे ओपन असं, पण याच्यामध्ये ठेवल्यानंतर कसं धूर इथून जेव्हा बाजूमधून येतो ना तर खरंच खूप छान वाटतं. तुम्ही हे असं तुम्हाला त्याच्या व्हिडिओ दिसत असेल तर बघा हे असं ओपन करायचं आणि स्वच्छ करायला पण एकदम इझी आहे. तर मी हे घेतलं होतं, हे मी दिवाळीच्या टायमाला घेतलं होतं. तर हे एक वस्तू घेतली होती. त्याच्यानंतर म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही पण घ्या त्या, पण ज्या मला आवडल्या आणि ज्या रिझनेबल आहेत. शक्यतो या सगळ्या वस्तू 1000च्या आतमध्येच आहेत, त्यामुळे मी म्हणून तुम्हाला तर दाखवते. कारण बऱ्याच जणांना आपल्याला घ्यायची इच्छा वस्तू आहे. बघा हे असे दिवे बघत असाल, एकदम पितळ छान आहे, असं जाड आहे आणि मस्त आहे बघा, भरीव आहे एकदम. तर हे आहेत शंख आणि चक्र. हे शक्यतो आपले विष्णूच्या ज्या पूजा असतात ना, लक्ष्मी विष्णू लक्ष्मीनारायण यांच्या ज्या पूजा असतात ना याच्यात हे असावं. तुम्ही साऊथ साईडला जर जाल ना तर त्यांच्याकडे बघा अष्टलक्ष्मी दिवा असतो, त्याच्यासोबत हे दिवे पण असतात. तर हे असं म्हणतात की हे पूजेमध्ये असावे आणि ह्याचा चांगला परिणाम आहे ना आपल्या आयुष्यावर, आपल्या घरामध्ये पडतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पण मी खरं सांगू की हा दिवे छान आहे, त्याला वजनही आहे, पितळही खूप छान आहे, चांगल्या क्वालिटीचे आहे. पण याच्यात एक प्रॉब्लेम होता, म्हणतात ना आपण जोपर्यंत यूज करत नाही आपण ठरवू शकत नाही. म्हणून मी यूज केल्यानंतर सांगते की याच्यातून आहे ना तेल गळतं.
बऱ्यापैकी आता ते म्हणजे बघा हे असं आहे, जर तुम्ही याच्यामध्ये ना ती वात लावण्यासाठी एक ना स्टँड येतं, ते जर तुम्ही याच्यात स्टँड लावून जरी दिवा लावला ना तर हा दिवा चालेल, पण ह्याचा ऍक्च्युली शेप निमुळता आहे. त्याच्यामुळे बघा, तर मी आता हे उद्या विचार करते याच्यामध्ये वॅक्सचा दिवा लावून बघीन, कारण तेलाचा दिवा हा मला नाही आवडला, कारण तेलाच्या हिशोबाने याच्यातून तेल गळतं, पण दिवा असा बघायला तर छान आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये मी हा दाखवत येतो. तुम्ही म्हणाल की ताई याच्यात प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही आम्हाला का दाखवताय? तर याच्याही पेक्षा जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये किंवा चांगले मिळत असतील तर तुम्ही नक्की घ्या, पण हे दिवे आपल्या घरात असावे पूजनामध्ये. तर हे आहेत शंख आणि ह्याचे एक आहे शंखाचा आणि एक आहे चक्राचा. तर हे 2 दिवे मी घेतले होते. तर तुम्ही असे दोन्ही पीस घेऊ शकता, म्हणजे दरवाज्यात वगैरे कधी ठेवायचं असेल किंवा देवारात पण 2 बाजूला 2. पण मी इथे एकच घेतलं, मला जोडी नाही घ्यायची होती, तर मी सिंगल पीस घेतला. आणि हा जवळजवळ मला 600 रुपयापर्यंत एक पीस गेलेला आहे. तर तुम्ही हे पण घेऊ शकता. हे मी दोन्ही पीस दादरला घेतलंय आणि हे जे तुम्हाला मी आधी दाखवलं ना, तर हे बोरोलीला घेतलंय. तर माझी अशी दुकानं फिक्स नाही आहेत, काही ठराविक गोष्टींसाठी दुकानं फिक्स आहेत, पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ना, हे अँटिक पीस बोलतात एक प्रकारचं, असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला हे जिथे आवडतात ना, मी तिकडनं घेऊन येते आणि मी त्या म्हणजे तिथे लक्ष ठेवून असते. तर त्या दुकानदारांबरोबर बोलणी करून ठेवलेली असते की मी येणार हे पीस घ्यायला. त्याच्यामुळे जेव्हा पण मला वस्तू घ्यायची असेल ना, त्याच्या आधी मी त्यांना कॉल करते आणि मग मी या वस्तू घेऊन येते. तर असे होते हे 2 दिवे. तिसरा पीस आहे, तर हे कमळ म्हणतात ना, प्लेट आहे ती आहे. त्याचं पॅकिंग बघा किती छान आहे. ॲक्च्युली त्या ताईंनी पॅकिंग करून छान पाठवलं आहे, नो डाऊट, कारण येताना कुरिअरमध्ये वगैरे मस्त येतं ते. पण मला तो प्रश्न पडला तो हाच होता की याला नंतर कसं ठेवायचं, कारण का याच्या आधी पण मी जे पण मागवलं ना पावलं वगैरे, तर त्याच्यासाठी ना बॉक्स आले होते. तर याच्यासाठी असं बॉक्स नाही आहे, पण याची पॅकिंग खरंच छान आहे. याच्यातलं एक पीस मी कालच ओपन केला पाडव्यानिमित्त. तर तुम्ही कालच्या पूजेत बघितलं असेल, ग्रीन कलर. याच्यामध्ये छान असे 4 कलर आहेत त्यांच्याकडे, तर तुम्ही मागवू शकता. कासव आहेत, हे पण लक्ष्मीकारक आहेत. मी असं म्हणत नाही की मी जे घेतलंय ते तुम्ही घेतलंच पाहिजे, पण ज्या वस्तू आपण कसं म्हणतो की आता लक्ष्मी माता आहे, तर लक्ष्मी मातेला काय प्रिय आहे, तर कासव आहे, कवड्या आहेत, शंख आहेत, कमळगट्ट्याची माळ आहे. जेव्हा पण आपण एखाद्या देवी देवतांची पूजा करतो ना, तर त्यांची आयुध असतात किंवा त्यांना जे आवडतं असतं. तर शंख हा लक्ष्मी मातेचा भाऊ आहे, त्यामुळे त्याची जर आपण पूजा करतो तर बहिणीला का नाही आवडणार. तर तसंच ह्या काही गोष्टी आहेत, समुद्र मंथनातून आलेले पण हे कासव आहे. तर हे आता बघा, हे तुम्ही याच्यात हळदी कुंकू असं ठेवू शकतात किंवा शोभेसाठी पण वापरू शकतात. त्याच्यात बघा असं आहे, याच्यात तुम्ही कुंकू. आता याच्यामध्ये मी जे ताईंकडनं हे जे घेतलं आहेत ना, त्या ताईंचा मी तुम्हाला नंबर देईन. तर या ताईंकडनं मी जे घेतलं, तर याच्यात बरेचसे साईज पण आहेत, बघू शकता तुम्ही. ही मोठी साईज आली आहे माझ्याकडे. ऍक्च्युली मलाही ते तेव्हा कळलं नव्हतं, पण आल्यानंतर पण मला आवडली. याच्यामध्ये छोटी साईज आहे, वेगवेगळ्या प्रकारचे करंडे पण आहेत. ऍक्च्युली याला कुंकवाचा करंडा आपण म्हणून त्याचा वापर करू शकतो. तर याच्यात बघा हळदीचं पण आहे. त्याच्यात हळदी कुंकू जर तुम्हाला ठेवायचं असेल तर तेही तुम्ही ठेवून देवाऱ्यामध्ये ठेवू शकता. काल तुम्ही बघितलं असेल माझ्या पूजेमध्ये मांडलेलं होतं. तर अशा प्रकारे ठेवू शकता किंवा शोकेस म्हणून, शो म्हणून म्हणतात ना, कधी कधी आपण देवीसमोर पूजा मांडतो आणि देवीसमोर असं पण काय बऱ्याचशा अशा गोष्टी ठेवतो. तर तसंही तुम्ही याचा वापर करू शकता. आणि याचं पॅकिंग खरं सांगते, या ताईंनी छान दिलं होतं. याचं बॉक्समध्ये पॅकिंग दिलं होतं. तर मला त्यांना सांगायचं आता, जी मगाशी मी तुम्हाला कमळ प्लेटची जी प्लेट दाखवली ना कमळाची, तर त्याची पण ऍक्च्युली पॅकिंग आली असती ना, असं तर ते ठेवायला बरं. कारण कसं असतं, आपण पूजा केल्यानंतर त्या वस्तू ठेवताना मोठा प्रश्न येतो. आता याच्यासाठी तर मला त्यांनी डबा दिलाय, त्याच्यामुळे ह्या वस्तू मी वापरल्यानंतर परत डब्यात ठेवते. पण कमळ प्लेट जी मला दिली आहे ना, त्याच्यासाठी डबा नाही दिला. त्यावेळी त्यांनी बघितलं तुम्ही कसं पॅकिंग दिलंय. तर तसं पॅकिंग मध्ये कसं होतं, आपण एकदा वस्तू वापरली का परत ठेवताना मोठा प्रॉब्लेम होतो. तर मी त्या ताईंना रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही जमलंच तर त्याच्यासाठी आम्हाला तो एक बॉक्स असा द्या की जेणेकरून त्या कमळ प्लेट आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे ठेवू शकतो. तर पुढची एक वस्तू आहे, ही पण छान आहे, तुम्हाला आवडेल. कारण मी ऍक्च्युली ही वस्तू मी माझ्यासाठी नाही घेतली, तर माझ्या नंदेचं आता लवकरच लग्न येत आहे. तर तिच्या लग्नामध्ये रुखवात ठेवायच्या हिशोबाने मी घेतलंय. तर ऑलरेडी मला ते पॅकिंग फोडायचं नव्हतं, पण ते याचे पॅकिंग बघा त्यांनी अशा प्रकारे करून दिलंय. हे काय होतं माहिती, अशा प्रकारे पॅकिंग आपण एकदा घरी ओपन केलं तर प्रॉब्लेम होत नाही, पण हे जर समजा आता कुठे न्यायचं असेल ना, तर खरंच खूप प्रॉब्लेम होणार आहे. तुम्हाला हे पण दाखवते बघा मी. हे पण तुम्हाला आवडणार, खूप छान आहे. मी आधी हे पण मागवलंय, पण मी आता हे स्पेशली लग्नाच्या रुखवतासाठी मागवलं आहे. मी पूर्ण काढली गेली. सध्या ना रोडची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे लाईट असे अचानक जातात आणि याच प्रॉब्लेममुळे कदाचित रेकॉर्डिंग वगैरे खूप प्रॉब्लेम होतो. ते बघा मी तुम्हाला दाखवत होते, तर काळोख आहे तरी पण मी दाखवते बघा. आणि याच्यावरती
अशा प्रकारचे बघा त्यांनी हे करून दिले आम्हाला. एकच सोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा दिसत असेल ते तुम्ही अशा प्रकारे याच्यावर ठेवू शकता. ते याच्यामध्ये काय हळदी कुंकू आणि तांदूळ तुम्ही अक्षता ठेवू शकता. त्या हिशोबाने बघा हे पान केलेलं आहे. तर मी आता पूर्ण ओपन करत नाहीये कारण ते मला हे रुखवतामध्ये द्यायचं ऍक्च्युली, त्याच्यासाठी मागवलं होतं. तुम्ही हे असे म्हणजे रुखवातसाठी म्हणा किंवा देवीसमोर पण तुम्ही हा करंडा म्हणून ह्याचा वापर करू शकता. तर त्या ताईंकडे ना बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता. आणि त्यांचं कसं आहे, त्या हातात जरी दैसरला असलं तरी त्यांचा सगळा माल नाशिकवरनं येतो. त्यामुळे त्यांचे जे पर्टिक्युलर तुमचा प्लेस आहे त्याप्रमाणे ते कुरिअर चार्जेस ऍड करतात. त्यामुळे तुम्हाला जे पण काय पाहिजे असेल तर तुम्ही त्या ताईंना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांचा नंबर इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देते आणि वरती बघा स्क्रीनवरती पण दिसत असेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ह्या मी कधी अगोदरपासून नाही जमा केलेल्या आहेत, ह्या हळूहळू जमा होत गेलेल्या आहेत माझ्याकडे. आणि जेव्हा हळूहळू वस्तू आपण जमा करतो ना, तर कधीतरी पूजा जेव्हा करतो ना, तर खरंच पूजा बरेच जण मला म्हणतात की ताई तुझी पूजा खरंच खूप छान असते, खूप करतेस तू देवाचं, तुला आवडतं. मुळात कसं आहे माहिती, तुम्हाला एक आवड पाहिजे आधी करण्याची. आणि मला ती आवड आहे कारण मला स्वतःला म्हणतात ना टापटीप राहायला आवडत नाही, पण एखादी गोष्ट जर मी करते आणि स्पेशली देवासाठी जर काही करायचं असेल ना तर ती मी आवर्जून करते. तर असं होतं, आता संध्याकाळी जायचं आहे. इथे आता 9 एप्रिलला आमच्या इथे भंडारा येतोय, तर तिकडे पण मी जाते. कसं असतं म्हणजे सेवा आणि जिथे आर्ट्स असतो ना, म्हणजे आर्टशी रिलेटेड, कलेशी रिलेटेड जे पण काय असेल ना, तर मी आवर्जून भाग घेते. आणि त्या भंडाऱ्यामध्ये प्रत्येक जण आपापल्या परीने सहभाग घेत असतो. कोणी काही ना काही कामं करत असतो. पण तिथे सर्वात महत्वाचं जे काम असतं ना ते असं पत्रिकेचं, आणि त्या पत्रिका करायच्या. आणि मला ते आवडीचं काम आहे, त्याच्यासाठी मी काय सांगते, कारण जी पत्रिका ते दरवर्षी जे त्याचे अध्यक्ष जे आहेत ना, ते जे पत्रिका ज्या बनवतात ना, तर ती कल्पकता ते जे आणतात ना कुठून, तर ते म्हणजे आपल्याला पण एक प्रश्न पडतो की यांना कसं काय सुचतं. आणि मग त्या पत्रिका पहिल्यापासून म्हणजे अगदी शून्यातून निर्माण करायची आणि पूर्ण पत्रिका, ते जे काम करतानाचा जो कालावधी असतो आणि त्याच्यामध्ये ते कसे करायचं ना, हे आवडतं मला बघायला. आणि मी दरवर्षी न चुकता हे काम करायला मात्र नक्की जाईल. बाकी पूर्ण भंडाऱ्यामध्ये बाकी कुठला सहभाग घेईन किंवा नाही घेईन माहित नाही, पण या म्हणतात ना या कामासाठी मी नक्की सहभाग घेते. तर आता संध्याकाळचा वेळ तिकडे त्या कामासाठी जाणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.